काही काही लोक असतात ते प्रॉपर अडकतात असे, म्हणजे जो आदू आहे, आता आदू बोलताना की असं तुम्हाला काय करायचंय मला माहिती आहे. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर इंद्रायणी या मालिकेचा आता नवा अध्याय सुरू झालेला आहे खरं तर, आणि त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांचे लाडके गोपाळ आणि अदू माझ्या बरोबर आहेत, अर्थात चिन्मय आणि निशिकांत. हाय. हॅलो. कसे आहात? खूप मस्त, मजेत. आणि कसं चालू आहे शूट? खूप छान, मस्त चालू आहे. सगळं वेळेवर होत आहे, सगळंच एकदम प्रॉपर चाललंय. आज इथे आलात नाशिकहून, छान मस्त. आजची सकाळ कशी झाली? एक छान डोक्यात असेल की आज सगळ्यांची गप्पा मारायच्या आहेत, इंटरॅक्ट करायचंय. काय खरं तर खूप चांगलं आणि वेगळं वाटतं, कारण आम्ही खूप दिवस नाशिकमध्ये होतो आणि मग अचानक गर्दीत मुंबईमध्ये आलो, मोकळ्या हवेतनं वेगळ्या हवेमध्ये आलो, तर चांगलंही वाटतंय. आणि नव्या जोमाने आता आजच्या सगळ्यांच्या गप्पा झाल्यानंतर परत उद्यापासून नव्या जोमाने कामाला लागायचंय, हेही डोक्यात आहेच. तेच काय सोबत रूमीचे आमचे विचार पण सेम झालेत आता. मी जसं सुरुवातीला म्हटलं की नवा अध्याय सुरू होतोय इंद्रायणी मालिकेला. खरं तर याआधी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालंय आणि आता सगळेजण मोठे झालेले, सगळी पात्र. त्याच्यामुळे आता एक नवीन गोष्ट आम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा विचारलं गेलं मालिकेसाठी, तेव्हा एक थोडंसं दडपण आलं होतं का? कारण का याआधी यातल्या पात्रांनी, कलाकारांनी एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे ऑलरेडी. सो आता ते आपल्याला अजून पुढे न्यायचंय तितक्याच उंचीवर, ह्याचं दडपण होतं. येस, ऍक्च्युली जेव्हा ते ऑडिशनचं आलं होतं त्याच्यात लिहिलं होतं की एक असा व्यक्ती ज्याला स्टॅमर करता येतं. तर मी जेव्हा त्याच्यासाठी ऑडिशन दिलं, त्यानंतर मला जेव्हा सरांनी बोलवलं, तर पुढच्या वेळी मी प्रिपेअर होऊन गेलो होतो खूप. त्याच्यानंतर मी 7 ते 8 प्रकारचे वेगवेगळे स्टॅमर स्टडी करून गेलो होतो आणि मग सरांना सांगितलं, सर म्हणे की यातलं हे बरोबर स्टॅमर, तर हे करायचं. तर मग तेच की नंतर सरांनी मला सांगितलं की छोट्या आदूच्या रोलसाठी. मग नंतर मला कळालं की मग ते एकदा बघितलं की मला कळूनच गेलं की कसं करायचं तो काय नाही, आणि मग तेच थोडं आत्मसात करून थोडं माझं काहीतरी त्यात टाकून आता तुमच्या समोर असं दिसतोय. डोंट माइंड, तू दाखवू शकतोस का की तू काय काय तयारी केली होतीस आणि त्यातलं काय सिलेक्ट झालं? अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे करून दाखवू. आता काही लोक असतात असे बोलतात, काही काही लोक असतात ते प्रॉपर अडकतात असे, म्हणजे जो आदू आहे, आता आदू बोलताना की असं तुम्हाला काय करायचंय मला माहिती आहे, तर हे दुसऱ्या प्रकारचं. तिसऱ्या प्रकारचं अजून हे की मला आता अचानक आठवत नाही, ठीक आहे. तिसऱ्या प्रकारचं असतात ते खूप लांबवतात, म्हणजे आणखीन काय बोलायचं असं खूप लांबवत, असे मायन्यूटच डिफरन्स असतो, पण खूप आहेत त्याच्यात असे. तर त्यातलं मग सरांनी एक सांगितलं, आयुषशी बोलल्यानंतर आणि आयुषचं काम, आयुष म्हणजे छोटा गोपाळ, त्याचं काम बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी एक तर खूप उत्तम काम केलंय, हे अर्थातच म्हणजे हे गिव्हनच आहे. मला लक्षात आलं की अत्यंत खरी कामं केली तिन्ही मुलांनी. म्हणजे अभिनय करतोय असं कुठेच नाही, अभिनिवेशाचा 1% भाग नाही, सगळं सत्य 100%, जवळजवळ 100% सत्य. तर मला ते काम बघितल्यानंतर आणि आयुषशी त्याच्या भूमिकेबद्दल बोलल्यानंतर असं लक्षात आलं की आयुष ते पात्र जसं जगलंय, त्यांनी त्याचा भावविश्व जसं स्वीकारलंय त्या पात्राचं आणि त्याच्या समजेनुसार ते प्रेक्षकांना दाखवलंय, तसं खरं करणं खूप अवघड आहे आणि ते खूप चॅलेंजिंग आहे. तर मला वाटतं की ते आव्हान अजूनही संपलेलं नाही, ते अजूनही समोरच आहे. आणि मालिकेत कथा जशी जशी पुढे जाईल तसं येणाऱ्या प्रत्येक नवीन प्रसंगाला खरं गोपाळ म्हणून रिॲक्ट करणं मला अवघड वाटतं आणि त्याच्यावर अजूनही काम करतो. ज्यावेळेस पहिला प्रोमो आला त्यावेळेस आम्हाला बघताना खूप छान वाटत होतं, कारण का काहीतरी आता वेगळं एक बघायला मिळणार आहे, नवी गोष्ट, नवी पात्र. ज्यावेळेस तुम्ही स्वतः तो प्रोमो बघितलात, घरच्यांची काय होती पहिली रिॲक्शन? खूप 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 खुश होते सगळे, कारण मी असंच ठरवलेलं की मी तोपर्यंत कोणाला सांगणार नव्हतं जोपर्यंत प्रोमो पडणार नाही. एकदा प्रोमो पडला की मी सगळ्यांना सांगितलं, मग आपोआप कळूनच गेलं सगळ्यांना. आणि मग जे रिस्पॉन्स आला सगळ्यांचा, अरे तू सांगितलं का नाही आम्हाला, आणि मग खूप सगळेच खुश होते. आणि जेव्हा ते पहिला प्रोमो आला त्याच्यात सगळ्यात जास्त कमेंट्स जर कोणाचे असतील तर ते माझ्याच मित्रांचे असतील, कारण त्यांचं प्रेम आणि ऍक्च्युली त्यांचा खूप सपोर्ट राहिला माझ्या आयुष्यात, त्याच्यामुळे खूप छान वाटलं सगळ्यांना. मी याच्या आधी कलर्स मराठी वाहिनीचीच स्वामिनी नावाची मालिका केली, त्या गोष्टीला तर मला वाटतं 6 वर्ष झाली असतील. त्यानंतर ही सगळ्यात सुखावह गोष्ट होती माझ्या घरच्यांसाठी की पुन्हा कलर्स परिवाराने मला स्वीकारलं, संधी दिली काम करण्याची. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा प्रोमो बघितला, यावेळेला कोणाला सांगितलं नव्हतं की इंद्रायणी मालिकेमध्ये मी नव्याने येतोय म्हणून. तर माझ्या ओळखीचे, माझ्या आई वडिलांच्या ओळखीचे जे कोणी लोक आधी
आधीपासून मालिका बघत होते, त्यांना अचानक ज्या दिवसापासून प्रोमो दिसायला लागला त्या दिवसापासून अरे बापरे, चिन्मय करणार आहे का आता मोठ्या गोपाळचं काम, आणि घरच्यांना फोन यायला लागले. तर घरचे खूप आनंदी होते आणि अर्थातच मी सुद्धा आनंदी होतो. आम्ही बघत होतो की त्यावेळेस तुमच्या प्रोमोज ज्यावेळेस पडत होते सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स होत्या, सगळेजण खुश झालेले, आणि त्यातली जी कथा ज्या पद्धतीने पुढे नेतात ना ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जशी तुमच्या तिघांची भेट ज्या पद्धतीने झालेली दाखवली, त्यानंतर मग वाढदिवस साजरा झाला असेल, त्यानंतरच्या गोष्टी असतील, सो हे सगळं करताना बिहाइंड द कॅमेरा किती धमाल करता तुम्ही? बिहाइंड द कॅमेरा म्हणजे एकदा कॅमेरा बंद झाल्यावर मग तर आमची मस्ती सुरू होऊन जाते. कारण सेटवर काय लहान पोरं आधी होती, ती कंटिन्युअस मस्ती करायची, मग तोच वारसा आम्हाला पुढे चालवायचा हेच डोक्यात आहे माझ्या. तर तो मी जास्त घेतलाय असं मला वाटतं, आणि मीच जास्त मीच विडा उचलला आणि मीच जास्त मस्ती करत असतो सगळ्यांसोबत. काय ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन ऍक्च्युली दोन्हीकडे मस्ती चालू असते. ऑफस्क्रीन मस्तीमध्ये आम्ही दोघं रूममेट्स आहोत, त्यामुळे आमची वेगळ्या प्रकारची मस्ती चालू असते. आम्ही इंदूलाही थोडाफार त्रास द्यायचा प्रयत्न करतो आणि तिला चिडवायचाही प्रयत्न करतो. सो अशा गोष्टी चालूच असतात सीन्सच्या मध्ये, बिहाइंड द सीन्स. जी लहान मुलं होती ना त्यांचं ना आम्ही डे 1 पासून त्यांना पाहिलं होतं, त्याच्यामुळे त्यांचा ना तो एक ऑफस्क्रीन बॉन्ड आम्ही तेव्हा बघितला होता जो आम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत होता. सो डेफिनेटली तुमचा पण ऑफस्क्रीन बॉन्ड आहे, तोच आम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळणार आहे. पण ज्यावेळेस आपण मालिकेत काम करतो त्यावेळेस सगळं स्क्रिप्ट असेल किंवा काही असेल, सगळ्या खूप चॅलेंजिंग गोष्टी असतात. असा एखादा क्षण आलाय का की त्यावेळेस तुम्हाला वाटलं की हे कदाचित थोडं कठीण जात आहे मला? जेव्हा पहिले काही दिवस होते तेव्हा मी या शूटिंगचे पहिले दिवस खूप प्रेशरमध्ये होतो, कारण मला असं वाटायचं की कुठे माझं जर बिअरिंग सुटलं आहे कॅरेक्टरचं तर ते वेगळं नको वाटायला. तर मी त्याच कॉन्शियसमध्ये होतो सारखं की नाही माझं सुटलं नाही पाहिजे. आणि ॲक्च्युली खरंच खूप अवघड जात होतं, कारण कधी कधी डायलॉग घेताना मी विसरून जायचो की तो कॅरेक्टर स्टॅमर करतो ना, तर फ्लोमध्ये आपण विसरून जातो, मग वापस सॉरी सर मग पुन्हा ते कंटिन्यू करणं. तर आता तर सवयच गेलं ते, आता काही नसते, पण तेव्हाच खूप प्रेशर आलं. काय मी मगाशी म्हणत होतो, खरं काम करण्याचं आव्हान आयुष्यात अत्यंत उत्तम आणि खऱ्या कामामुळे माझ्यासमोर होतं. मला असं वाटतं की काही तो किती भारी बोलतो, तो मला खूप आवडतो तो बोलताना. खरं होतं का सरकास्टिकली बोलला? नाही, तो खरंच खूप छान बोलतो, मी त्याला नेहमी कॉम्प्लिमेंट तू म्हणालेस ना की तुम्ही रूममेट्स असं म्हटलं, तुमचा काही इंटरनल जोक नाही, पण खरंच म्हणजे तो बोलताना मला तो इतका शाब्दिक आणि एवढं स्पष्ट बोलतो ना की मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आणि मी त्याला नेहमी तेच म्हणतो की तो खरंच माझ्या मोठ्या भावासारखा. ऍक्च्युली आयुषचं काम जितकं खरं होतं तितकं खरं काम करताना मला असं जाणवलं की कधी कधी असे काही प्रसंग असतात मालिकेमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये तितक्या सहजतेनं घडत नाहीत. पण फिक्शन चाललंय, मालिका चालली, मुळे काही प्रसंग होतात. तर अशा प्रसंगांना जे रिॲक्ट करणं असतं ना ते खरं करणं अवघड आहे. त्याच्याकरता मी आयुषशी फोनवर बोललो मालिकेचं शूटिंग सुरू होण्याआधी. आमचा एक अर्ध्या तासाचा मला वाटतं मोठा कॉल झाला आणि त्याला मी वेगवेगळ्या गोष्टी विचारत होतो. त्याला ते पात्र जितकं नीट आणि जितकं मूलभूत माहिती आहे ते बघूनच एकदम मला विशेष वाटलं की त्याची एवढ्या लहान वयात एवढी मोठी समज आहे. आणि त्यामुळे मला असं जाणवलं की असे जे अवघड प्रसंग आहेत ज्याच्यामध्ये खरं काम करणं खरं तर मुश्किल आहे अभिनेता म्हणून, त्या प्रसंगांमध्ये मला आयुषचं जे ब्रीफ आहे या ब्रीफचा इतका चांगला उपयोग झालाय की त्याचं काम बघून आणि तो जे बोललाय तो कॉल माझ्याकडे रेकॉर्डेड पण आहे. सो मला म्हणजे अगदी खरंच सांगायचं तर मला जेव्हा जेव्हा रेफर करायला लागतं तेव्हा त्यातल्या काही काही गोष्टी रेफर करतो, कारण त्यांनी ते सगळं शूट केलंय ना. सो मी कलाकार म्हणून अभिनेता म्हणून काम करताना पात्राची बॅक स्टोरी तयार करतो. या मालिकेची गंमत अशी आहे की लिपच घेतलेली असल्यामुळे बॅक स्टोरी ऑलरेडी रेडी आहे पात्रांची, आणि आता आम्हाला त्या बॅक स्टोरीवर बिल्डअप करणारं काम करायचंय. सो त्या फोनचा आणि आयुषच्या ओव्हरऑलच कन्व्हर्सेशनचा आणि अर्थात विनोद लवेकर सरांच्या गायडन्सचा खूप उपयोग होतो. तर माझा ना पुढचा प्रश्न होता ज्याचं उत्तर यांनी आधीच दिलं. मी विचारणारच होते की आता इतका छान दोघांचा बॉन्ड झालेला आहे, रूमीज आहात तुम्ही, एक छान गोष्ट एकमेकांबद्दल काय वाटतं तर ती यांनी तुझ्याबद्दल ऑलरेडी सांगितली. सो तू त्याच्याबद्दल सांग. काय त्याची एनर्जी, तो कधीच एक म्हणजे कितीही वेळ कितीही थोडंसं दगदग झालेली असली, थोडंसं इकडे तिकडे झालेलं असं झोपेचं शेड्यूल, तरी सुद्धा कधीही त्याची एनर्जी डाऊन होत नाही, कधीच नाही. आणि तो कायम एनर्जी, त्याची एकट्याची एनर्जी मोठी असते असं नाही, तर तो एनर्जी देऊ पण शकतो तितक्याच कन्व्हिक्शननी. सो त्याची खूप आवडलेली गोष्ट आहे, खूप आवडलेली गोष्ट. आणि एकमेकांबद्दलची न आवडणारी गोष्ट किंवा एक सवय असते ना काहीतरी फनी असते त्याच्यामुळे तू बदल यारी गोष्ट असं आपण करतो ना, ती एक कोणती जाणवली? बापरे, हा विचारच केला नाही कधी याच्याबद्दल. अजून वेळ नाही आली. हो, अजून वेळच नाही आली ऍक्च्युली ती, की आम्हाला म्हणजे
वाईट काहीच दिसलं नाही आत, म्हणजे याला दिसलं असतं फनी हॅबिट असते ना. फनी हॅबिट. तू सांग पहिले कोणती, मग त्याच्यानंतर मला. रात्री न जेवता झोपणं. ओके. कंटाळा आला, बोर झालं की रात्री न जेवता नाही माझं म्हणजे तरी नाहीच करता एवढं, पण ते असंच एक वाटलं की आज जेवणार नाही, आज डायरेक्ट झोपणार आणि मग झोपून जाणं. तर आपल्याला असं वाटत असतं की आता जेवताना अपराधी वाटायला लागते का, पण नंतर की अरे हा आपला मित्र भाऊ न जेवता झोपलाय आणि आपण खाऊन झोपतोय. याची फनी हॅबिट. तो बोलताना सांग. तो बोलताना किती जेव्हा समोरचा व्यक्ती बोलतो आणि हा बोलत असला ना, हा असा होऊन जातो. असं करा वाटतं थोडस असं. आता म्हणजे मिमिक्री खूप चांगली होतो. कधी करतो. म्हणजे आता जर मी चिन्मय जर झालोय तर मग मला असंच बोलावं वाटतं की आज तुमचा बॉन्ड आम्हाला बघताना अजून स्ट्रॉंग दिसणार आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट अजून छान रंगत जाणार आहे. फार मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि येस, मुंबईमध्ये आलाच सो छान मजा करून जा नाशिकला. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.